जास्त घाम आला म्हणजे जास्त वजन कमी होईल. आपल्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि ह्या तापमानामध्ये आपले एन्झाईम्स, हॉर्मोन्स चांगल्या पद्धतीने काम करतात. जेव्हा आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो, वर्कआउट, रनिंग, सायकलिंग, तर अशा केसमध्ये आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि ते तापमान कमी करण्यासाठी आपल्या ज्या स्वेट ग्लँड्स आहेत म्हणजे घामग्रंथी आपल्या शरीरामध्ये पाणी सोडायला स्टार्ट करतात, ज्याला आपण घाम असं म्हणतो. आता ह्या घामामुळे होतं काय, आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होण्यासाठी मदत होते, ज्याला आपण कूलिंग सिस्टम बॉडीची असं पण म्हणू शकतो. पण वजन कमी करत असताना तुमच्या घामाचा आणि तुमच्या वजन कमी होण्याचा मात्र काडीचाही संबंध नाही आहे. आणि जर तुम्हाला असं अजूनही वाटत असेल की घाम आल्यामुळे वजन कमी होतं, तर विचार करा, वाळवंटामध्ये तर एवढं सारं टेम्परेचर असतं, मग तिथे तर प्रत्येक व्यक्तीचं वजन कमीच असायला पाहिजे होतं. किंवा मग याच मेथडने आपण उन्हाळ्यामध्ये ब्लँकेट घेऊन झोपायला पाहिजे, जेणेकरून जेवढा जास्त घाम येईल तेवढं जास्त वजन कमी होईल. बरं, अगोदर अशी गोष्ट तुम्ही म्हणत असता तर समजू शकलं असतं, पण आता AIच्या जमान्यात 2026मध्ये असे बावळटपणाचे विचार करणे आणि ह्या विचारांना घेऊन वजन कमी होईल असं समजणे मात्र वेडेपणाचं आहे. एखादा उद्या असं पण म्हणेल, गाढवाचा मूत पी म्हणजे तुझं वजन कमी होईल. मग तसं होणार आहे का? कारण सायन्स कोणासाठीही बदलत नाही. आणि तुम्हाला अजून पण असं वाटतंय तर तुमचा वेळ वाया जाणार आहे. आयुष्यात वजन तर कधी तुमचं कमी होणार नाही, पण तुम्ही जास्त घाम आल्यामुळे डिहायड्रेट होऊन आजारी मात्र 100% पडू शकता. सो अशा केसमध्ये जर खरंच वजन कमी करायचं असेल तर कॅलरी डिफिशियंटमध्ये जेवण करा, वर्कआउट करा, कार्डिओ करा, तरच तुमचं वजन कमी होणार आहे.